हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर. कसे आहात सगळेजण? मस्त मजेत ना? आय होप तुम्ही सगळी छानच असाल. तर बघा, आज खरं तर उठायला मला ना खूप उशीर झाला होता. यांच्या पप्पांना जायची गडबड होती, म्हणून मग म्हटलं चला पटकन आपण नाश्त्याला काहीतरी बनवून द्यावं, जेणेकरून ते खातील आणि त्यांच्या कामावर निघून जातील. बाकीचे मग कामं काय अगदी निवांत राहतील. म्हणून बघा पटकन मी ना उपीट बनवायला घेतलं होतं. तर अगदी बघा मोहरी जिऱ्याची फोडणी दिली छान अशा, आणि त्यानंतर मग थोड्या मिरच्या मोठ्या मोठ्या टाकल्या होत्या, कारण मग आर्यन पण खातो ना. मग मोठ्या मिरच्या टाकल्या का अगदी लहान कट करून न टाकताना मोठ्या मोठ्या टाकल्या का थोडं तिखट कमी होतं, आणि मग मुलांना पण खायला जरा बरं होतं. म्हणून मग मोठ्या मोठ्या मिरच्या टाकल्या होत्या. तर बघा अगदी लालसर छान असा कांदा वगैरे भाजून घेतला. अगदी जास्त पण नाही, अगदी छोटे छोटे मध्यम आकाराचे ना 2 कांदे चिरून घेतले होते. त्यानंतर बघा छान असा कांदा वगैरे भाजून घेतला, आणि त्यातच परत वेगळा रवा न भाजताना त्यातच छानपैकी असं भाजून घेतलं आहे, अगदी लालसर होईपर्यंत. अगदी जास्त पण लालसर करायचं नाही, अगदी थोडासा पांढरा टोटेपर्यंत ना अगदी मंद आचेवर भाजून घ्यायचा, म्हणजे खूप छान होते. अगदी हाय फ्लेमवर भाजत बसलं ना मग ते पटकन करपलं जातं आणि खाली लागतं, आणि त्याची टेस्ट बदलली जाते. म्हणून ना रवा भाजताना अगदी मिडियम गॅस ठेवायचा आणि रवा भाजायचा. अगदी बघा छान असा रवा मी भाजून घेतला 1-2-3 मिनटं. त्यानंतर मग थोडंसं पाणी ॲड केले, आणि त्यानंतर कोथिंबीर वगैरे टाकून घेतले. बघा अगदी मस्त असं ना उपीट बनवून तयार होतं. अगदी किती खावं असं होतं. दिवसभर अगदी मऊसूत लुसलुशीत राहतं, आणि असं नाही की एकदा खाल्लं की परत खावंच वाटत नाही. तर अगदी दिवसभर म्हणाल तर दिवसभर अगदी मस्त राहतं. आणि उपीट बनवल्यानंतर ना थोडं पाणी ठेवून द्यायचं, आणि 10 मिनटं तसंच झाकून ठेवायचं, म्हणजे अगदी छान असं मोकळा उपीट तयार होतं. आणि म्हणजे जास्त असं गट्टी वगैरे तयार होत नाही ती, म्हणजे अगदी छान होतं, मोकळा उपीट छान तयार होतं. त्यानंतर बघा त्याच्यावर ना थोडंसं लिंबू किंवा शेव वगैरे टाकून जर खाल्लं ना खूप टेस्ट येते. खरं सध्या माझ्याकडे लिंबू वगैरे काही नाही, घरात सर्दी सगळ्यांना झाल्यामुळे लिंबू ठेवलेलेच नाहीत. मग आम्ही अगदी साध्या पद्धतीने थोडीशी शेव टाकून सगळ्यांनी खाऊन घेतलं होतं. बघा अगदी आमच्या दीदीने सुद्धा ना उपीट खाऊन घेतलं. अशा प्रकारे जर बनवले ना खूप मस्त उपीट होतं. तर बघा अगदी त्याला काही खूप वेळ वगैरे लागत नाही, अगदी 10 मिनटात बनवून तयार होतं. तर बघा अगदी मस्त आहे. थोडं हे करायचं, म्हणजे पूर्ण पण घट्ट होत नाही, अगदी थोडंसं पाणी करायचं, आणि नंतर ते तसंच झाकून ठेवायचं, म्हणजे अगदी खूप मस्त होते. बघा अगदी म्हणजे ना योग्य प्रमाण असल्यामुळं अगदी खालीसुद्धा लागत नाही, चिटकत नाही, अगदी मस्त असं मोकळं होऊन जातं. त्यानंतर बघा थोडं जास्त गरमच राहिल्यामुळं ना थोडं अजून चिकट राहिल्यागत दिसते, पण थंड झालं का पूर्ण मोकळं होतं. खायला पण खूप टेस्ट लागते. नक्की ट्राय करा आवडल्यास. तर बघा अशा प्रकारे मी बनवून घेतलं होतं. तुम्हाला पण आवडलं तर नक्की करा. त्यानंतर बघा मी घरात पाठीमाग बांधकाम चालू असल्यामुळे थोडा आवाज येतोय. हाय, हॅलो. तर बघा आता ना जवळपास माझी सगळी कामं करून झाले ते. खरं तर आज अजून पण आवाज वगैरे असा हेच आहे, पण म्हणतात ना एक बाई हरते पण आई कधी हरत नाही. मुलांसाठी उठावंच लागते.
मग सकाळी खूप उशीर उठली, अक्षरशः 9:30 वाजले होते. हा काय करायचं आहे तर बघा, तर जवळपास सगळे झाले. सकाळी उशीर उठल्यामुळं मग स्वयंपाक वगैरे पण काही करता आला नव्हता. मग थोडंसं उपीटाचं बनवून घेतलं होतं. अरे पण तेच खाल्लं आणि ते निघून गेले. तर ह्याचं बसलं चाललंय टी व्ही बसला. खरं तर त्याची पण तब्येत खूप बिघडली. हाय मंगा, हाय कसं म्हणायचं, नाही बोलत बरं कसं म्हणायचं, हाय. जेवण केलं का, तुम्ही जेवण केलं का, तुम्ही जेवण केलं का. तर बघा जवळपास सगळे कपडे, त्यांच्या पप्पाचे 2-3 ड्रेस राहिले होते धुवायचे. या दुखण्यानं खरं तर घ्यायला आणलं होतं. म्हणलं मग ठीक आहे. काय त्यांचे कपडे वगैरे धुवून टाकले सगळे. मुलांना पण थोडं खाऊ वगैरे घातलं, त्यांना फ्रेश केलं. कारण मला जर दिवसभर असे तर काय ठेवली ना खूप कंटाळा येऊन जातो ना आपणाला पण. ते नकोच वाटते, किंवा वाटते बघायला पण. कसे आहात म्हणायचं, कसं म्हणायचं, या 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 म्हणायचं, तुम्ही या म्हणायचं, कसं म्हणायचं. चहा पिली का, पिली, दूध पिली, पिली, तुला मारते का थोडा. तुला काय बोलायचं आहे, मला बोलायचं आहे. तर कसे आहात सगळीजण, आहे ना बाळा.